यवतमाळ येथील एका प्रायव्हेट बँकेविरुद्ध ग्राहकांनी तक्रार केली आहे। यवतमाळ येथील शेतकरी मनोजकुमार देवकिसन खिची यांनी व्यवसायाकरिता मागील वर्षी राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटीकडून मागील वर्षी कर्ज घेतले होते। सदरील कर्जाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी आपले घर बँकेत गहाण ठेवले होते, परंतु मागच्या वर्षी आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याने त्यांच्या कर्जाची परतफेड थोडी उशिरा झाल्याने त्यांनी बँकेला कळविले सुद्धा होते की मी घेतलेले कर्ज व्यवस्थितरित्या परतफेड करेल, मला थोडा वेळ देण्यात यावा। परंतु सदर बँक कोणतेही नियम न पाळता सदर बँकेतील कर्मचारी नामे शेख जाहिद, राजू रामटेके, मोहन लवेकर व इतर 2 अनोळखी महिला वारंवार मनोजकुमार यांच्या घरी कोणतीही आधी सूचना अथवा नोटीस न देता बेकायदेशीर घरी येऊन पैशाची तोंडी मागणी करतात व सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरात सदर बँकेचे कर्मचारी अवैधरित्या बसून राहतात व कोणतीही संमती न घेता हे कर्मचारी घराच्या पोर्चमध्ये दिवसभर बसून राहतात। कधी कधी मनोजकुमार हे घरी नसतानाही हे कर्मचारी येऊन घरात कोणतीही संमती न घेता घरात बसल्याने मनोजकुमार यांची पत्नी यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे सदर या बँकेविरुद्ध होत असलेली अवैध पटाणी वसुली विरुद्ध त्यांनी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन तक्रार दिली आहे। मनोजकुमार यांनी अशा या अकायदेशीर कृत्याबद्दल बँकेतील कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता की असं घरासमोर बसू नका, आम्ही कर्जाची परतफेड करतो। तर सदर कर्मचारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक क्षितिज तायडे व व्यवस्थापक संतोष छापरवाल यांनी आम्हाला अशी ताकीद दिली की सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरासमोर ठाण मांडून बसावे व पैसे घेतल्याशिवाय परत यायचे नाही असे त्यांनी सांगितले। मनोजकुमार यांनी सदर कर्मचाऱ्यांना वारंवार सांगितले की तुमची ही पद्धत योग्य नाही, आम्ही बँकेचे पूर्ण पैसे व्यवस्थितरित्या भरणार। तरी सदर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी परत जाण्यास नकार दिला व संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ते घरासमोर ठाम मांडून बसून राहिले। मनोजकुमार यांना आपल्या मित्रांना समजवण्यासाठी बोलवावे लागले तरीही सदर कर्मचाऱ्यांनी एकही ऐकली नाही। राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक विरुद्ध अशा अवैध पटाणी वसुली विरुद्ध यवतमाळ जिल्ह्यात बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। काही या बँकेच्या ग्राहकांनी सदर बँकेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत। लोकांचा जीव गेल्यानंतरही सदर बँक कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही बदल न झाल्याने आजही बऱ्याच ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सदर त्रासाला कंटाळून मनोजकुमार यांनी बँकेचे व्यवस्थापकासह इतर कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी सदरची तक्रार अथवा निवेदन पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना दिले आहे।